नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपलं स्वागत. विचार करा, एका सकाळी आपण उठतो आणि कळतं की आपल्या कष्टाचे हक्काचे पैसे बँकेत असूनही आपल्याला वापरता येत नाहीयेत. खातं फ्रीज झाले. मनात धस्स होतं नाही का? पण आता काळजी करू नका, कारण आज आपण अगदी आपल्या न्यायालयांनी दिलेल्या ताज्या निकालांच्या आधारावर हे समजून घेणार आहोत की कायदा काय आहे आणि आपले हक्क नेमके काय आहेत. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हा जो अचानक धक्का बसतो तेव्हा काय होतं ते पाहू. मग सुरू होते ती बँकेची आणि पोलिसांची टोलाटोलवी. पण या सगळ्यात कायदा काय म्हणतो हे आपण समजून घेऊ. काही महत्त्वाचे न्यायालयीन निकाल पाहू आणि सगळ्यात शेवटी अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं याचा एक ठोस प्लॅन बघू. चला, ही परिस्थिती एका उदाहरणातून समजून घेऊया. रमेश नावाच्या एका सामान्य व्यापाऱ्याची गोष्ट. त्याच्यासाठी तो दिवस एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता, जेव्हा त्याला कळलं की त्याचे स्वतःचे पैसे बँकेत आहेत, पण ते त्याच्या आवाक्या बाहेर गेले आहेत. कल्पना करा, रमेशवर काय संकट ओढवलं असेल. मुलांची शाळेची फी भरायची आहे, दुकानासाठी माल आणायचा आहे आणि अचानक एटीएमच्या स्क्रीनवर लाल अक्षरात दिसतं, खाते फ्रीज. केवढा मोठा मानसिक धक्का असेल तो क्षण. सगळं काही थांबून जातं. आणि या एका मेसेजमुळं रमेशचं आयुष्य जणू काही थांबलं. त्याचा पगार अडकला, व्यवसायाचे सगळे व्यवहार ठप्प झाले, घर खर्च आणि बिलं सगळं थांबलं. डोक्यात प्रचंड गोंधळ आणि भीती की आता पुढे काय. बरं, हा धक्का बसल्यानंतर रमेशच्या त्रासाचा दुसरा अंक सुरू झाला. बँक आणि पोलीस स्टेशन, उत्तरांच्या शोधात त्याची धावपळ सुरू झाली. पण कोणीही त्याला स्पष्ट काय सांगायला तयार नव्हतं. आणि अनेकदा हेच घडतं. बँक म्हणते पोलिसांनी सांगितलं, पोलीस म्हणतात आम्हाला कल्पना नाही. एका छोट्याशा रकमेसाठी अख्खं खातं गोठवलं जातं. पण आता चित्र बदललंय. आपल्या न्यायालयांनी अशा अनेक गोष्टींना बेकायदेशीर ठरवलं आहे. पोलिसांच्या तोंडी सूचनेवरून किंवा छोट्या रकमेसाठी संपूर्ण खातं फ्रीज करणं हे कायद्याच्या विरोधात आहे, हे आता स्वच्छ झालंय. चला तर मग यामागचा जो गैरसमज आहे तो दूर करून खरं सत्य काय आहे ते पाहू. आपली भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS कायदा यानुसार बँक खातं फ्रीज करण्याचे अधिकार नक्की कोणाला आहेत? हा मुद्दा अगदी नीट समजून घ्या. BNSSचं कलम 106 पोलिसांना फक्त मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार देतं, बँक खातं फ्रीज करण्याचा नाही. बँक खातं फ्रीज करायचं असेल तर त्यासाठी कलम 107 अंतर्गत फक्त आणि फक्त मॅजिस्ट्रेट म्हणजेच दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची गरज असते. पोलीस स्वतःच्या अधिकारात हे करू शकत नाहीत. आणि इथे आणखी 2 शब्द खूप महत्वाचे आहेत, लीन आणि फ्रीज. लीन म्हणजे काय? समजा 10,000चा व्यवहार संशयास्पद आहे, तर बँक फक्त त्या 10,000वर तात्पुरती बंदी घालते, बाकी खातं सुरू राहतं. पण फ्रीज म्हणजे काय? तर संपूर्ण खातं बंद करून टाकणं. केरळ उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बँकांनी फक्त लीन लावायला हवा, संपूर्ण खातं फ्रीज करणं चुकीचं आहे. आता आपण काही ऐतिहासिक न्यायालयीन निकालांवर नजर टाकूया, ज्यांनी सामान्य नागरिकांच्या हक्कांचं रक्षण केलं आहे. यात आपल्या मुंबई, दिल्ली आणि केरळ उच्च न्यायालयांच्या निकालांचा समावेश आहे. आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी एक खूप मोठा आणि स्पष्ट निकाल दिलाय. त्यांच्या मते डेबिट फ्रीज करणं म्हणजे खातं अटॅच करण्यासारखंच आहे आणि BNSSच्या कलम 106चा वापर करून पोलीस असं करू शकत नाहीत. हे असंवैधानिक आहे. किती महत्वाचा निर्णय हा. हेच तत्त्व दिल्ली उच्च न्यायालयाने मालाबार गोल्ड केसमध्ये सुद्धा अधोरेखित केलं. न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की जेवढ्या रकमेवर संशय आहे फक्त तेवढीच रक्कम रोखली पाहिजे. संपूर्ण खातं फ्रीज करणं हे नागरिकांच्या व्यवसाय करण्याच्या आणि जगण्याच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे. थोडक्यात सांगायचं तर सगळ्याच मोठ्या न्यायालयांनी हे स्पष्ट केलंय की मनमानी पद्धतीने खाती फ्रीज करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पोलीस हे तपास करणारे अधिकारी आहेत, ते न्यायाधीश नाहीत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, केरळ उच्च न्यायालयाने तर बँकांसाठी काय करावं आणि काय नाही याची स्पष्ट नियमावलीच घालून दिली आहे, ज्यामुळं त्यांची जबाबदारी आता खूप वाढली आहे. बरं, आता कायदा समजला, न्यायालयांचे निकालही समजले. पण आपल्यासोबत जर असं घडलं तर आपण काय करायला हवं? चला, आता या माहिती सत्राच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. एक सोपा, सरळ कृती आराखडा.
घाबरून जायचं काहीच कारण नाही. ही प्रक्रिया सोपी आहे. सगळ्यात आधी आपल्या बँकेत जाऊन लेखी कारण मागा. आदेशाची प्रत हा आपला हक्क आहे. जर समाधान झालं नाही तर आपण थेट न्यायालयात दाद मागू शकतो. लक्षात ठेवा, लेखी पुरावा मागण्याने आपली बाजू खूप भक्कम होते. आणि ही गोष्ट तर कायम लक्षात ठेवा, केरळ उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तुमचं खातं फ्रीज करण्याबद्दल आणि त्याचं कारण काय आहे याबद्दल तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे कळवणं हे बँकेवर कायदेशीररित्या बंधनकारक आहे. जर त्यांनी असं केलं नाही तर ते कायद्याचं उल्लंघन करत आहेत. तर मग एक गोष्ट नक्की आहे, नाही का? माहिती हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपल्याला आपले हक्क माहीत असतात तेव्हा कोणीही आपली फसवणूक किंवा दिशाभूल करू शकत नाही. त्यामुळे जागरूक रहा आणि अधिक माहितीसाठी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट आहेच. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.